Hello students, in previous lecture we have seen some definitions and types of vectors. Today we are going to the next part, addition of two vectors. If a bar and b bar are any two vectors, then their addition or resultant, सपोज ए बार आणि बी बार हे दोन व्हेक्टर्स आहेत तर त्यांचा रिझल्टंट किंवा ॲडिशन कसा डिनोट करतात तर ए बार प्लस बी बार. देर आर टू लॉज ऑफ ॲडिशन ऑफ टू व्हेक्टर्स. फर्स्ट लॉ इज पॅरलेलोग्राम लॉ. लेट a bar and b bar be any two vectors. See here in figure, consider ab bar and abd bar along two adjacent sides of a parallelogram. a b c d हा पॅरलेलोग्राम घेतला तर ab बार आणि ad बार हे काय आहेत ॲडजेसंट साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम सच दॅट AB bar is equal to A bar, AD bar is equal to B bar. Then A bar plus B bar lies along the diagonal of a parallelogram with A bar and B bar as sides. A bar plus B bar म्हणजे कोणती साइड आहे तर AC bar. Therefore AC bar is equal to AB bar plus BC bar, that is C bar equal to A bar plus B bar. इथं काय आहे पॅरलेलोग्राम लॉ मध्ये तर डायगोनल थ्रू कॉमन पॉइंट रिप्रेझेंट्स दी व्हेक्टर A bar plus B bar. पॅरलेलोग्राम लॉ मध्ये काय आहे तर डायगोनल थ्रू कॉमन पॉइंट रिप्रेझेंट्स the vector A bar plus B bar. Next law, triangle law of addition of two vectors. Let A bar and B bar be any two vectors, then consider the triangle ABC. बघा इथं फिगर मध्ये consider the triangle ABC. त्यानंतर ए बी बार इज इक्वल टू ए बार, बी सी बार इज इक्वल टू बी बार, देन ए बार प्लस बी बार इज गिवन बाय द व्हेक्टर ए सी बार अलॉन्ग द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल ए बी सी. इथं काय आहे कन्सिडर कोणता ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे तर ए बी सी. त्यामध्ये ए बी बार हा ए बार आहे, बी सी बार हा बी बार आहे आणि ए बार प्लस बी बार ही काय आहे थर्ड साइड म्हणजेच ए सी बार अलॉन्ग द ट्रायंगल ए बी सी. दस ए बार प्लस बी बार इज इक्वल टू ए बी बार प्लस बी सी बार इक्वल टू ए सी बार. दिस इज नोन ॲज ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन ऑफ व्हेक्टर्स ए बार अँड बी बार. ट्रायंगल लॉ मध्ये काय आहे तर थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल टेकन इन अपोजिट ऑर्डर रिप्रेझेंट्स द व्हेक्टर सम ऑफ द टू व्हेक्टर्स. त्यानंतर द ट्रायंगल लॉ कॅन ऑल्सो बी अप्लाइड फॉर ट्रायंगल ए बी सी. फिगरमध्ये आपण पहिल्यांदा कोणता ट्रायंगल कन्सिडर करूया तर ए डी सी हा जर ट्रायंगल कन्सिडर केला तर काय येणार आहे ए डी बार इज इक्वल टू बी बार, डी सी बार इज इक्वल टू ए बार. डी सी बार इज सेम फॉर ए बी बार अँड बी सी बार अँड ए डी बार आर सेम. देन बी बार प्लस ए बार इथं काय असणार आहे ए सी बार तुमचा काय असणार आहे बी बार प्लस ए बार असणार आहे. तर बी बार प्लस ए बार इज इक्वल टू ए डी बार प्लस डी सी बार इज इक्वल टू दी थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल दॅट इज ए सी बार. देअरफॉर ए सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार. नेक्स्ट पॉइंट, subtraction of
two vectors. If a bar and b bar are two vectors, then their subtraction is denoted by a bar minus b bar, and which can be written as a bar plus of minus b bar, where minus b bar is the negative vector of vector b bar. Let AB bar is equal to A bar, BC bar is equal to B bar. इथं बघा AB बार हा काय दिलेला आहे, A बार, आणि BC बार आहे B बार आहे. त्यानंतर आपल्याला काय कन्स्ट्रक्ट करायचं आहे तर दी व्हेक्टर BD बार. कसा कन्स्ट्रक्ट करणार आहे तर सच दॅट इट्स मॅग्निट्यूड इज सेम ॲज दी व्हेक्टर ऑफ BC बार, बट the direction is opposite to that of it. जे BD बार कन्स्ट्रक्ट करताना BC बारची जेवढी मॅग्निट्यूड आहे तेवढीच मॅग्निट्यूड BD बारची पाहिजे, पण डायरेक्शन काय पाहिजे, अपोजिट पाहिजे. म्हणजे डायरेक्शन जर अपोजिट झाले तर BD बार हा काय झाला, निगेटिव्ह वेक्टर झाला, म्हणजेच तो काय झाला, मायनस B बार झालेला आहे. म्हणजेच BD बार इज इक्वल टू मायनस BC bar. Therefore BD bar is equal to, but BC bar is B bar, therefore minus B bar. Applying triangle law, we get AD bar is equal to AB bar plus BD bar. जर ट्रायंगल ADB घेतला तर AD bar is equal to AB bar plus BD बार. AB बार आहे तसाच घेतला, पण BD बार म्हणजेच आपण काय घेतलं तर मायनस BC बार, म्हणजेच AB बार मायनस BC बार इक्वल टू AB बार काय आहे तर A बार आहे, आणि BC बार काय आहे तर B बार आहे, म्हणजेच A बार मायनस B बार. हा काय झाला, सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. कसे डिनोट करतात तर A बार मायनस B बार. नोट, first, if velocity or vectors A bar and B bar are acting simultaneously, then जर A bar आणि B bar हे सायमल्टेनियसली ॲक्ट केले तर कोणता लॉ यूज करायचा तर पॅरलेलोग्राम लॉ ऑफ ॲडिशन. सेकंड, इफ velocity or vectors A bar and B bar are acting one after another, then we use triangle law of addition. Third, adding vector to its opposite vector gives zero vector. म्हणजे काय, जर ॲडिंग वेक्टर टू इट्स अपोजिट वेक्टर, सपोज A बार हा वेक्टर दिला आहे, त्याचा अपोजिट वेक्टर काय असणार आहे तुम्हाला मायनस A बार. त्या दोन्हीची जर ॲडिशन घेतली तर तो काय येणार आहे, 0 बार येणार आहे. A बार प्लस ऑफ मायनस A बार इज इक्वल टू 0 बार. त्याचप्रमाणे इथं बघा, ॲज PQ बार प्लस QP बार is equal to PP bar equal to 0 bar, or PQ bar is equal to, ह्या इक्वेशन वरून काय मिळणार आपल्याला, PQ bar प्लस QP bar is equal to 0 bar मिळाला, म्हणजेच PQ bar is equal to मायनस QP bar. म्हणजे ॲडिंग वेक्टर्स टू इट्स अपोजिट वेक्टर्स. जर एक वेक्टर PQ बार घेतला, त्याचा अपोजिट वेक्टर काय झाला मायनस PQ बार, आणि त्यांची जर ॲडिशन घेतली तर ती काय येते, 0 वेक्टर येते. बघा इथं त्या दोन वेक्टरची ॲडिशन PQ बार प्लस QP बार इज इक्वल टू मायनस QP बार प्लस QP बार इज इक्वल टू 0 बार. फोर्थ वन, इन ट्रायंगल ABC, AC बार इज इक्वल टू मायनस CA बार. सो AB बार प्लस BC बार प्लस CA बार इज इक्वल टू AA बार इज इक्वल टू 0 बार. दिस मीन्स that when the vectors along the sides of a triangle are in order, जर साइड्स ऑफ द ट्रायंगल्स आर इन ऑर्डरमध्ये असतील तर त्यांचा रिझल्टंट काय येणार आहे, 0. देन देअर रिझल्टंट इज 0 ॲज इनिशियल अँड टर्मिनल पॉईंट्स बिकम सेम. रिझल्टंट 0 असताना इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट्स काय असणार आहेत, सेम असणार आहेत.
नेक्स्ट कम्युटेटिव्ह लॉ. ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार. फॉर एक्झाम्पल 2 + 3 इज इक्वल टू 3 + 2 काय येणार आहे, 2 + 3 काय असणार आहे 5 असणार आहे आणि 3 + 2 पण काय असणार आहे 5. म्हणजेच ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार. ह्या लॉला आपण काय म्हणणार आहे, कम्युटेटिव्ह लॉ म्हणणार आहे. असोसिएटिव्ह लॉ, ए बार इन ब्रॅकेट ए बार प्लस बी बार ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस in bracket b bar plus c bar bracket complete. This is associative law. Additive identity, a bar plus 0 bar is equal to 0 bar plus a bar equal to a bar. जर एखाद्या व्हेक्टरमध्ये 0 व्हेक्टर ॲड केला तर तो काय येणार आहे, दिलेला व्हेक्टर म्हणजेच गिवन व्हेक्टर ए बारच असणार आहे. नेक्स्ट वन ॲडिटिव्ह इनव्हर्स, ए बार प्लस मायनस ऑफ ए बार इज इक्वल टू 0 बार. लास्ट वन, इफ ए बार अँड बी बार आर वेक्टर्स अँड एम अँड एन आर स्केलर्स. ए बार आणि बी बार हे वेक्टर्स आहेत आणि एम आणि एन हे स्केलर्स आहेत. तर फर्स्ट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, एम प्लस इन ब्रॅकेट एम प्लस एन इंटू ए बार इज इक्वल टू एम इंटू ए बार प्लस एन इंटू ए बार. ह्याला आपण काय म्हणणार आहे तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणणार आहे. सेकंड पण काय आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज आहे, पण तिथं काय आहे फर्स्ट स्केलर आहे आणि ब्रॅकेटमध्ये 2 व्हेक्टरची ॲडिशन आहे. एम इन ब्रॅकेट ए बार प्लस बी बार इज इक्वल टू एम इंटू ए बार प्लस एम इंटू बी बार. थर्ड, m in bracket n into a bar is equal to in bracket mn into a bar which is also equal to n into in bracket m into a bar. Next, if mod of a bar plus b bar is less than or equal to mod of a bar plus mod of b bar, दिस इज नोन ॲज ट्रायंगल इनइक्वॅलिटी. ट्रायंगल इनइक्वॅलिटी कशाला म्हणायचं तर मॉड ऑफ ए बार प्लस बी बार इज लेस दॅन ऑर इक्वल टू मॉड ऑफ ए बार प्लस मॉड ऑफ बी बार. नेक्स्ट, एनी 2 वेक्टर्स ए बार अँड बी बार डिटरमाइन अ प्लेन अँड वेक्टर्स ए बार प्लस बी बार अँड ए बार मायनस बी बार लाईज इन दी सेम प्लेन. थेरम नंबर 1 स्टेटमेंट पहा, 2 नॉन-झिरो व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ देर एक्झिस्ट स्केलर्स एम अँड एन ॲट लिस्ट वन ऑफ देम इज नॉन-झिरो सच दॅट एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार. हे काय आहे स्टेटमेंट आहे. ह्यात आपल्याला हे स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर इथं दिलेलं काय आहे, इफ अँड ओनली पाशी कंडिशन आहे. म्हणजे इथं 2 पार्ट होतात. पहिल्यांदा इफ पार्ट एक आणि ओनली इफ पार्ट एक असे 2 पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचे. प्रूफ बघा, फर्स्ट ओनली इफ पार्ट. ओनली इफ पार्टमध्ये काय करायचं आहे आपल्याला, ए बार आणि बी बार हे कोलिनियर आहेत असं सपोज करायचं आहे आणि प्रूव्ह काय करायचं आहे तर एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार हे प्रूव्ह करायचं आहे. सपोज a bar and b bar are collinear, therefore there exists a scalar t not equal to 0 such that a bar is equal to t b bar. That is, one vector is scalar multiple of other vector, that is collinearity. Therefore a bar minus t b bar is equal to 0 bar. That is m a bar plus n b bar is equal to 0 bar. इथं पहा हे दोन्ही इक्वेशन, एम ए बारचा कोइफिशियंट इथं काय आहे 1 आहे आणि इथं काय एम आहे. म्हणजे एम इज इक्वल टू काय असणार आहे 1 असणार आहे. आणि इथं बी बारचा कोइफिशियंट एन आहे, इथं बी बारचा कोइफिशियंट काय -t. म्हणजे एन इज इक्वल टू काय असणार आहे -t. म्हणजे इथं आपण ए बार आणि बी बार कोलिनियर आहेत असं सपोज केलं आणि प्रूव्ह काय केलं, एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार. हा आहे तुमचा ओनली इफ पार्ट. आता इफ पार्ट कॉन्व्हर्सली
याच्या कॉन्व्हर्सली काय करायचं आहे आपल्याला, इथं एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार आहे असं सपोज करायचं आणि प्रूव्ह काय करायचं, ए बार आणि बी बार हे कोलिनियर आहे ती. Conversely, suppose m a bar plus n b bar is equal to 0 and m is not equal to 0. Therefore, it can be written as m a bar is equal to minus n into b bar. Then m take in this side, we get a bar is equal to in bracket minus m divided by m bracket complete into b bar. जिथं काय आहे, हा आपल्याला काय यायला पाहिजे, ए बार आणि बी बार कोलिनियर आहेत असं प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी काय पाहिजे, वन व्हेक्टर इज स्केलर मल्टिपल ऑफ अदर व्हेक्टर. म्हणजे आपण इथं काय हा स्केलर सबस्टिट्यूट करूया. मायनस एन अपॉन एम इज इक्वल टू टी आणि टी इज अ स्केलर. दॅट इज दिस कॅन बी रिटन ॲज ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार. देअरफोर ए बार इज स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. देअरफोर ए बार अँड बी बार आर कोलिनियर. हा थेरम इथं प्रूव्ह झालेला आहे, ओनली पार्ट आणि इफ पार्ट. त्यानंतर करोलरी 1. इफ टू व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर नॉट कोलिनियर अँड एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार, देन एम इज इक्वल टू 0 अँड एन इज इक्वल टू 0. काय करोलरी आहे, तर ए बार आणि बी बार हे जर नॉन कोलिनियर व्हेक्टर्स असतील आणि एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 व्हेक्टर असेल तर काय असणार आहे, एम इज इक्वल टू 0 अँड एन इज इक्वल टू 0. करोलरी नंबर 2. इफ टू व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर नॉट कोलिनियर अँड एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बी बार, देन एम इज इक्वल टू पी अँड एन इज इक्वल टू क्यू. जर ए बार आणि बी बार हे नॉट कोलिनियर व्हेक्टर्स असतील आणि एम ए बार वन व्हेक्टर इज इक्वल टू अनादर व्हेक्टर, म्हणजे एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू हा एक व्हेक्टर आणि पी ए बार प्लस क्यू बी बार हा दुसरा व्हेक्टर असेल तर काय असणार आहे, सेम व्हेक्टर्स ऑफ कोइफिशियंट्स आर इक्वल. म्हणजेच काय, एम इज इक्वल टू पी अँड एन इज इक्वल टू क्यू. नेक्स्ट पॉईंट, कोप्लेनर व्हेक्टर्स. डेफिनेशन पहा. Two or more vectors are coplanar if they lie in the same plane or in parallel plane. जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर जर एकाच प्लेनमध्ये किंवा पॅरलल प्लेनमध्ये लाय होत असतील तर त्यांना कोप्लेनर व्हेक्टर्स म्हणतात. Two or more vectors are always coplanar but three or more vectors may or may not be co-vector. दोन व्हेक्टर्स हे नेहमी कोप्लेनर असतात पण 3 किंवा 3पेक्षा जास्त व्हेक्टर्स हे कोप्लेनर असतीलच असं नाही. इथं फिगरमध्ये बघा, एका प्लेनमध्ये ए बार आणि बी बार हे दोन व्हेक्टर दिलेले आहेत, दुसऱ्या एका प्लेनमध्ये सी बार आणि डी बार हे दोन व्हेक्टर आहेत आणि तिसऱ्या प्लेनमध्ये ई बार हा व्हेक्टर आहे. तर ए बार आणि बी बार हे कोप्लेनर व्हेक्टर आहेत कारण ते एकाच प्लेनमध्ये लाई आहेत. व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोप्लेनर. Then vectors a bar and c bar are coplanar because they lie in the parallel plane.